कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आलाय। डोंबिवली नांदिवलीमधील एका सोसायटीत सत्यनारायण व हळदी कुंकू समारंभाला मराठी कुटुंबियांना विरोध तसेच मराठी माणसांना अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबातील महिलांनी केलाय। संबंधित सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झालाय। कल्याण डोंबिवलीतील पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आलाय। डोंबिवली नांदिवलीमधील एका सोसायटीत सत्यनारायण व हळदी कुंकू समारंभाला मराठी कुटुंबियांना विरोध तसेच मराठी माणसांना अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबातील महिलांनी केलाय। संबंधित सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झाला। मनपाळा पोलिसांनी मराठीबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवलाय। अनिल भट, चिराग ललन या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू असा महिलांचा आमचा कार्यक्रम होता आणि आम्ही महिला करतो कारण सतत पुरुषांवरती 3 आमच्या इथले अमराठी लोक आहेत, ते सतत वादविवाद करतात, म्हणून आम्ही फक्त महिलांनी मिळून कार्यक्रम करायचं ठरवलेलं। पण आज एका व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी सत्यनारायण पूजेच्या संदर्भामध्ये अभाष्य केलं आणि वरतून सर्व महिलांना बाहेर येऊन दम देऊन विचारलं की तुम्ही हे सगळं कोणाला विचारून केलं, तुम्ही आम्हाला विचारलं का, न विचारता कसं काय केलं। आणि याच्यावरनं ते वाढत गेलं। सगळ्या महिला एकत्र आल्या त्यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवेगाळी केली।